श्री दुर्वा प्रीमियर लीग आयोजित शक्तितुऱ्याचा महामुकाबला काल पवई येथे प्रभा कुटीर येथे पार पडला आणि ही बारी शक्तीवाले शाहीर ऋषिकेश कदम आणि तुरेवाले शाहीर विकास लांबोरे यांच्यामध्ये होती. नमस्कार मंडळी, मी निखिल निक मिरेकल ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना ऋषिकेश कदम यांची दुसरी बारी पाहायला मिळाली आणि त्यांची आपण थोडक्यामध्ये ना मुलाखत घेतली होती. त्यांचा प्रवास कसा होता शक्तितुऱ्याचा हे जाणून घेतलं. व्हिडिओ पुढे पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासमोर नवीन आहे शाहीर ऋषिकेश कदम. माझा हा जो प्रवास आहे, गेले मी 8 वर्ष झाले या कार्यक्षेत्रामध्ये आहे. तुम्ही बघताय आत्ता यंदा म्हणजे गेल्या वर्षापासून तुम्ही जो प्रतिसाद देत आहे, व्यवस्थित जो मला तुम्ही जे प्रेम देत आहे मला तुम्ही, तुमच्या मार्फत मी तुमच्या सगळ्यांसोबत आता उभा आहे, नाही का. तर भरपूर वर्ष झालेत मी या प्रवासातून, खडतर प्रवासातून चालले माझं. मी पहिला या लहान मुलांसारखा नाचायचो, नंतर मग मी काही वर्षानंतर मी स्वतःमध्ये प्रगती आणि आमचे गुरुवर्य सचिन कदम यांच्यासोबत कोरसला जाऊन त्यांचे जे काही आहे, नाही का, त्यांची जे आम्हाला जे ज्ञान दिलं ते आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमामुळे हा मी ऋषिकेश शाहीर तुमच्यासमोर उभा आहे. आता तुमच्या नजरेतील एक बारी, तुम्ही पहिली बारी कुठे केला होतात? मित्रांनो, माझी सगळ्यात पहिली बारी सांगण्यात आम्हाला खरंच आनंद होतो. पहिली आणि शेवटची त्या तुरेवाल्यांची बारी होती. आदरणीय तुरेवाले शाहीर राजेशजी गोरिवले साहेब आमच्या खेड तालुक्यातले नामवंत शाहीर आहेत ते, आणि त्यांच्यासोबत माझी पहिली, आणि त्यांनी मात्र माझ्याशी शेवट कार्यक्रम केला. आणि नंतर मग त्यांनी कार्यक्रम माझ्याशी बंद केले. माझ्याशी नाही, त्यांनी कार्यक्रम पूर्ण बंद केले. आणि आजच्या या आयोजनाबद्दल आणि आजच्या बारीबद्दल काय सांगाल? मित्रांनो, आजचं आयोजन मी इतर सगळे मंडळ पाहिले, पण आजच्या मंडळासह दुर्वा मित्रमंडळ, दुर्वा प्रीमियर लीग यांच्या आयोजितून हा जो आयोजन केलं आहे, सुंदर, अतिसुंदर, सगळ्या मुलांना व्यवस्थितरित्या जे काही आहे त्यांच्याकडून पाहुणचार झाला आहे. सुंदररित्या आजचं आयोजन. मित्रांनो, खरंच असं आयोजन प्रत्येक आयोजकाने केलं पाहिजे. आमच्या कलाकारांच्या, आमच्या कलेची तुम्ही सगळ्यांनी, नाही का, जसे आहे म्हणतात त्याला की प्रतिसाद तुम्ही तुमच्याकडून आम्हाला मिळावा, हीच आमची तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. कसं वाटतं आता ओळख वगैरे झाली, लोक ओळखायला लागली, 4 लोक ओळखायला लागली, त्याबद्दल काय सांगाल? मित्रांनो, खरंच मला आता असं खरंच सांगायला खूप मस्त वाटतं, आनंद वाटतं मला की तुमच्या नजरेत मी यायला लागलो आहे. शेवटपर्यंत माझं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुम्ही मला चांगलं प्रेम द्याल, हीच माझी आशा, हीच माझी इच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं तर या कार्यक्रमाचे या जे तुम्ही स्टेज दिलात, तुम्ही सगळ्या मायबाप प्रेक्षकांनी, त्यांच्यामुळे मी शाहीर आणि तुम्ही शाहीर लोकांनी मला पटवलेले आहे. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. आवडला सगळ्यांना कार्यक्रम व्यवस्थित बोलायचा. विशेष काय प्रतिस्पर्धी असावा तर लांबरे बोलायसारखा, बरोबर ना. पण रणांगणात आल्यावरती, बरोबर ना, रणांगणात आल्यावरती तो माझा दुश्मन आणि मी पण त्याचा दुश्मन. आमची काय मैत्री असेल ती आमची एका बाजू, बरोबर ना. या रणांगणात आम्ही उभं राहिलो की आम्ही एकमेकाचं प्रतिस्पर्धी, बरोबर ना. आणि त्याप्रमाणे आजची बारी करणार, बरोबर ना. तर तुम्ही मित्रांनो, शिवनेरी मित्रमंडळ, शिवकुटुंब पुणेवाडी अध्यक्ष आणि खजिनदार विजय पाचशे आणि दिनेश पाचशे यांकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. हे ऋषी गुरुवरती असलेलं प्रेम, बस तुमचा 1 रुपये सुद्धा माझ्यासाठी 1 लाखाप्रमाणे. हेच मला कमवायचंय. मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. पैसे माणूस कधीही कमवतो, बरोबर ना, बरोबर ना. पैसे माणूस कधीही कमवतो, फक्त मला आशीर्वाद कमवायचा आहे. मी काय म्हणतो, टाळ्या द्या, टाळ्या द्या. मी टाळ्या
बारी करायला आल्या, पैसे मागायला आलेला आहे, बरोबर ना? पैसे मला पैसा पाणी घ्या, दुसऱ्या बारीत कुणीतरी म्हणते, वा मी टाळ्या मागतल्या, कला माझी आहे, मी अंधकरणापासून बोलतो म्हणून टाळ्या मागतल्या, तुम्ही पैसे द्या, पैसे द्या, हे तुम्हाला शोभत नाही ना, बरोबर? म्हणून जरा आता अहो कागद पण हा लय भारीत लागलो आता झाडाचा वाटत आला असू द्या. श्री सुनील गायकवाड ओके हिरानंदानी इलेक्ट्रिशियन यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. तसेच सुरेश राजाराम पेडळकर यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र यांचे वडील तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 मिनिटं लागले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पैसे मध्ये घेऊन जाऊया आपण नाही का? आपण भुवांचा समाचार बरोबर ना? कारण आपण भुवांचं आयोजकांकडून पैसा भुवांचा नाही का? भुवांच्या आणि माझी झोपी बघायला सगळेजण जमले. झोपी करणार पाडा अजून आणली नाही झोपी करणार भुवा तयारी या काय म्हणायचं लक्षात ठेवूया बघा. ओके ओके अथर्व रविराज कुटेकर आदिजी रणजित कुटेकर गाव साखर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाय 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 बाय. काय मोठी दादागिरी काय मोठी दादागिरी बरोबर ना? वा मी हाय करून तोपर्यंत घेतोय करून दादागिरी म्हणतात. मी हाय करून तोपर्यंत घेतोय करून उद्या गेलो म्हणून ते टाकतील करून माझं गरम आहे आणि मी माझी कला ही माझी कला सादर करण्याची माझी पद्धत आहे. मी दादागिरी करत नाही. बुवा तुम्ही हे शब्द बोललात ना त्याच्यावरती बोलला. चला असू द्या. नंतर बुवा म्हणतात आमची स्त्रीची बाजू म्हणतात. ऋषी बुवा स्त्रीची बाजू म्हणतात. काय बोल गाणं काय तो गाणं काय आपली बाजू आहे हे इकडे नाही हे आपल्या विरुद्ध आहे. आज मी तुमच्याकडनं आहे हे आपल्या विरुद्ध आहे. हा हा आठवला आठवला. बांगुऱ्या म्हणतात रे बाय माझ्या बांगुऱ्या म्हणतात रे. बांगुऱ्या तुम्ही डबलबारी करायला आलात का लग्नाची गाणी बोलायला आलात? तुम्हाला आता काय बघायचं? हा चला ठीक आहे असू द्या. तरी सुद्धा संजय म्हणतात बुवा बुवांचा गाणा बुवांची स्तवन बुवांचा गल बुवांची गवळण कुणीतरी सांगावा मला कुणी पण सांगावा की आजच्या बारीतली गल असू द्या गवळण असू द्या स्तवन असू द्या बुवा स्केल मध्ये बोलले का? त्याला सुद्धा बुवा बोलले काय का? कुठं आपलं दुसरं वराडतात आपले रेटायचा म्हणून रेटायचा रेटायचा म्हणून रेटायचा पैसे द्या पैसे द्या पैसे द्या. चालणारच घेतो मी तुम्हाला तुमचा समाचार घेणार बरोबर ना? आलाय ऋषी तुम्हाला करणार ऋषी घेणार सगळ्यांच्या तोंडावर नाही तुम्ही ऋषीचं नाव सांगून देणार नाही कर्माचा म्हणून चला असू द्या. त्यानंतर स्तवन गोवाची सुंदर स्तवन ना सांगताच आज हे कळी मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. सुंदर शब्द आहे जरा थोडं तालासोबत बघा. ना सांगताच आज हे कळे मला ना असा मंत्र स्वामी समर्थाने हा दिला. घेऊ नको तुझ्या पाठीशी मी साथीला. नाही सोडत गोवा खरंच सुंदर लेखणी आहे. खरंच सुंदर प्रार्थना सुद्धा आहे. मी तिला काट नाही देत. त्याचप्रमाणे गोवांचं स्तवन झाली. गोवा नंतर म्हणतात गणा गणाने गोवानी आज दुर्वाप्रिय मित्रांनो दुर्वाप्रिय मित्रमंडळ दुर्वापूर्व प्रीमियर लीग नाही का यांच्यावरती हे स्वयंभू जे गणपती मंदिर आहे त्यांच्यावरती गोवानी जे गण मांडलं त्याला मी दुखवणार नाही. आजची बारी वा सारखं उठलंय हे सांगितलं बाबा. सौरभ काय नाव पेंडुरकर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग टाका पेटूर
तुमचे आशीर्वाद आहे ते मी तुमच्या समोर मांडतोय. मित्रांनो, सांगण्यासारखं मला खरंच बरं वाटतं. आल्यापासून जवळजवळ मला 20-30 लोकांनी विचारलं की तुम्ही सचिन बुवांची कार्बन कॉपी दिसता, बरोबर ना? विधात्याने आम्हाला घडवलंय, बरोबर ना? पण आम्ही दोघंही कसं मग काय बुवा आमच्यापासून तुम्ही बसून राहा. तुम्हाला बसून नाही काय म्हणून चला त्या दोघांची गट हो ऐका. बुवांची शब्द सुरबासरीचे अंतरी. बुवा तुमची लेखणी शब्द मी हिला नाव ठेवत नाही, पण तुम्हीच बघा, यमक बघा, वटिका बघा. सुरबासरीचे अंतरी काली तुझ्या पडता रे क्षणी, अंतरी क्षणी येना तू वृंदावनी. अरे साजनी साजनी सखे तू रागिनी. येना तू वृंदावनी. कटिंग कशी असते, कटिंग तुमच्या गवळणीला प्रेमातच कटिंग देणार. पण शब्द बघा, यमक बघा, तुम्हीच लक्ष द्या माझ्या गवळणीच्या कटिंग वरती. बघा बघा काय म्हणतोय, बघा काय म्हणतोय. तो म्हणतोय, कृष्णा म्हणतोय की वृंदावनी या मी वाट बघतोय, बरोबर ना? पण ही राधा त्या अनयाची बायको होती, बरोबर ना? ती राधा काय म्हणते, अरे खरी कुंकवाचा धनी. माझ्या घरी कुंकवाचा धनी. अरे कशी येऊ मी हे ऐकून, कशी येऊ मी वृंदावनी. घरी कुंकवाचा धनी. कशी येऊ मी वृंदावनी. राधा म्हणते, हे ऐकुनी, हे ऐकुनी, कान्हा माझं ऐकुनी. कशी येऊ मी वृंदावनी.
राखण देण्याची पद्धत आहे. आणि बुवा तुमची राखण मी आता देतो, कशी लक्ष ठेवा. एक आहे चला.
लांबच वळतं. म्हणून काय म्हणायचं बघा, ठीक आहे चल. हेच माझ्या गुरुवर्यांनी शिकवलेलं आहे. हेच मी तुमच्यासोबत सांगतोय. मित्रांनो काय म्हणायचं बघा, हो सगळ्यांनी बघा या रामचंद्राला, हो सगळ्यांनी बघा या रामचंद्राला. काय म्हणायचं बघा, काय म्हणायचं, गुरुचं नाव काय, विकास आहे, विकास. हा अजून किती हो जातील बळी. 253 लोक गेली, प्रत्येकाला 5 लोक गेली. अजून किती जातील बळी. अहो किती जणांना द्यायची सूट, किती जणांना द्यायची सूट. मग कधी थांबणार ही सारी लुटण, आपला विकास आहे नाही. कधी थांबणार ही सारी लुटण, आपला विकास आहे.
गाणं सुद्धा ऐकू